पालकमंत्री वाटपाचा घोळ 2 दिवसात संपणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत. प्रथम नेता निवडीला उशीर, नंतर मंत्रिपद वाटपाचा घोळ. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर खाते वाटपाला विलंब आणि आता खाते वाटप झाल्यानंतर पालकमंत्री ठरवण्यावरून वाद, अशी माहिती सरकारची आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे. आणि अशा 2 दिवसात पालकमंत्री वाटपाचा घोळ संपणार असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे दिली होती आणि घटक पक्षांशी चर्चा करून पालकमंत्री ठरवावेत असे फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यालाही 2 आठवडे झालेले आहेत, मात्र अद्याप नागपूरसह एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही आणि या मुद्द्यावरून आता महायुतीमध्ये वाद आहे असे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले, 15-16 तारखेपर्यंत पालकमंत्रीपदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री अजितदा, एकनाथ शिंदे आमच्या 2-3 बैठका झालेल्या आहेत. पालकमंत्री पदाचे वाटप अंतिम टप्प्यात आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत दिवसभर वटवट करत असतात. ते पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत. अंधारात दिवा घेऊन ते फिरत आहेत. त्यांचा वेळ आता संपलेला आहे. महाराष्ट्राची गद्दारी केली, पुढच्या काळात त्यांना भविष्य नाही. रोज सामनातून टीका करण्यापेक्षा पक्ष वाढवा. जुन्या गोष्टी काढून आता राजकारण करता येणार नाही. आता नवीन काळ सुरू झालेला आहे. संजय राऊत यांना विकासासाठी जर रोज सकाळी काही सुचवायचं असेल तर त्यांनी विकासावर बोलावं. रोजचे टोमणे बंद झाले पाहिजेत. विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासाला साथ द्यावी. आम्ही त्यावर काम करू असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. आमचं 15-16 तारखेपर्यंत अंतिम होईल आणि 15-16 तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल. माननीय त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सर्व बसलेलो आहोत. 2-3दा आमची बैठक झाली. शेवटी आता अंतिम याच्याकडे चाललेला आहे. मला वाटतं उद्या परवा निर्णय होतील. 2019ला योग्य संवाद नसल्यामुळे शिवसेनेसोबत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.